नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आजच्या आपल्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका चालू आहेत त्या निवडणुकांमध्ये सध्या नगर परिषद आणि नगरपंचायत या दोन संस्थांच्या निवडणुका चालू आहेत. आणि एक एक करून आपण एका एका तालुक्यातली जी नगर परिषद आहे त्या नगर परिषदेची नेमकी काय स्थिती आहे, तिथे सध्या पूर्वी कोणाची सत्ता होती, भविष्यामध्ये काय घडणार आहे त्या भागामध्ये, या विषयाची सविस्तर माहिती एका ज्येष्ठ पत्रकाराकडून आपण घेतोय. कालच आपण औषधाची माहिती घेतली. ज्येष्ठ पत्रकार जलील पठाण यांनी औषा नगरपालिकेच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी होत्या त्या आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. आजच्या भागामध्ये आपण निलंगा नगर परिषद, निलंगा जे संभाजी पाटील निलंगेकर हे माजी पालकमंत्र्याचं जे शहर आहे, गाव आहे, या नगरपालिकेच्या संदर्भात आज जाणून घेणार आहोत की तिथली काय नेमकी परिस्थिती आहे. माझ्यासोबत आहे ज्येष्ठ पत्रकार मोहन क्षीरसागर. मोहन क्षीरसागर यांचा पत्रकारितेतला प्रवास अत्यंत मोठा आहे. गेली 35-40 वर्ष ते सातत्याने पायपीट करून ज्यांनी आपली पत्रकारिता जोपासलेली आहे. अत्यंत कठीण काळामध्ये साप्ताहिक चालवणं, वर्तमानपत्र चालवणं, बातमीदारी करणं, ह्या गोष्टी खूप कठीण होत्या. अशाही काळामध्ये टिकून राहणं अत्यंत महत्वाचं होतं. मोहनराव टिकून तर राहिले, पण मजबूतीनं आज ते सुद्धा निलंग्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार म्हणून उभे आहेत. आपण आज त्यांच्याशी संवाद करणार आहोत. मोहनराव, सर्वप्रथम रिंगणमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. आपण आज रिंगण बरोबर बोलण्यासाठी उपलब्ध झालात, आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल सुरुवातीलाच आपले मनपूर्वक आभार. मोहनराव, निलंगा नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि आता फॉर्म दाखल करण्याचा उद्याचा दिवस हा शेवटचा दिवस आहे. उद्या संध्याकाळी साधारणपणे पक्षीय राजकारणाचं चित्र स्पष्ट होईल. हा, आज निलंगा नगर परिषदेची जी माहिती आहे, किती वार्ड आहेत, किती मतदार आहेत, किती महिला आहेत, किती पुरुष आहेत, या संदर्भात आपण निलंग्याची काय माहिती लोकांना द्याल? निलंग्याची माहिती देत असताना निलंग्यामध्ये एकूण प्रभाग आहे 11 प्रभाग आहे. ओके. 11 प्रभागामध्ये एकूण 23 सदस्य आहेत. ओके. 23 सदस्यामध्ये काही ओबीसी आहेत, काही अनुसूचित जाती आहेत. 2 प्रकारचे आरक्षण आहे. हा, शासनाच्या नियमाप्रमाणे. हा, जवळजवळ 32,000 मतदान आहे. 32,000 मतदान आहे. साधारण पुरुष मतदार किती आहेत निलंग्यात? पुरुष मतदार त्याच्या निम्मे आहेत. 15-16 हजार साधारण पुरुष मतदार आहेत. 16,000 आहेत. आणि 16,000 मधून आपल्याला एकूण प्रभाग 11 जरी असले तरी प्रभाग क्रमांक 1, 2 हे जनरल ओपन खुल्या प्रवर्ग आणि खुल्या प्रवर्ग महिलांसाठी राखीव आहे. ओके. आणि प्रभाग 3 मध्ये ओबीसी महिला नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला आहे. ओके. आणि एक खुले प्रवर्ग आहे 3 मध्ये. ओके. 2 सदस्य आहेत. ओके. प्रभाग 4 मध्ये एक अनुसूचित जाती आरक्षित आहे आणि एक खुल्या प्रवर्ग महिला आहे. ओके. प्रभाग 5 मध्ये नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला आहे आणि एक खुल्या प्रवर्ग आहे. प्रभाग 6 मध्ये अनुसूचित जाती महिला आहे आणि खुला प्रवर्ग एक सदस्य आहे. प्रभाग 7 म्हणजे नागरिकाचा मागास प्रवर्ग आहे आणि खुल्या प्रवर्ग महिलांसाठी एक सदस्य आहे. प्रभाग 8 मध्ये नागरिकाचा मागास प्रवर्ग आहे आणि खुल्या प्रवर्ग महिला आहे. प्रभाग 9 मध्ये नागरिकाचा मागास प्रवर्ग आहे आणि ओपन खुल्या प्रवर्ग महिला आहे. प्रभाग 10 मध्ये अनुसूचित जाती सदस्य आहे आणि
प्रभाग 10 मध्ये खुल्या प्रवर्ग महिला असे 2-2 सदस्य आहेत. असं 20 सदस्य 10 मध्ये होतात. हा 10 मध्ये आणि प्रभाग 11 मध्ये 3 सदस्याचा प्रभाग आहे, मोठा प्रभाग आहे. आणि या प्रभागामध्ये अनुसूचित जाती महिला एक आहे आणि नागरिकाचा मागास प्रवर्ग एक सदस्य आहे आणि एक खुल्या प्रवर्ग महिला असे एकूण 23 सदस्य आहेत. ओके ओके ओके. म्हणजे मोहनराव आता 23 सदस्यांसाठी आणि एका नगराध्यक्षासाठी आता हे निवडणूक होते आहे. आणि निलंग्याचं खुल्या प्रवर्गासाठी सुटलेला आहे. हा खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे हा नगराध्यक्ष पदासाठी मोठी चुरस वाढलेली आहे. ओके. आणि यामध्ये मागे 4 वर्ष नगरपालिकेच्या निवडणुका नसल्यामुळे होय, जेव्हा डिसेंबर 2016 मध्ये निवडणूक झाली त्यानंतर केवळ हे 4 वर्ष आणि 5 वर्ष 9 वर्षापूर्वी झालेली निवडणूक होय, ही निवडणूक पाहता चुरशीची होत आहे. आरक्षित नसल्यामुळे अनेक 12 ते 13 उमेदवारांनी आजपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेले आहेत. ओके 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 ओके. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाकडून 6 उमेदवारांनी इच्छुकांनी अर्ज दाखल केलेले आहेत. ओके. त्याच्यात माजी नगराध्यक्ष हमीद शेख, माजी नगराध्यक्षा श्रीमती चोपणे सुनीता दयानंद, मोहम्मद खान पठाण, ऍडव्होकेट प्रवीण भोसले, अजित नाईकवाडे, विजयकुमार पाटील माजी नगराध्यक्ष आणि वंचित आघाडीकडून 2 माणसांनी आजपर्यंत उमेदवारी दाखल केलेली आहे, विजयकुमार सूर्यवंशी व डॉक्टर हिरालाल निंबाळकर. ओके. आणि MIM पक्षाकडून ऍडव्होकेट अखिल देशमुख आणि अकबर रजा कावटी यांनी फॉर्म भरलेला आहे. ओके. आणि शिवसेना पक्ष ठाकरे गटातर्फे लिंबन रेशमे महाराज यांनी अर्ज दाखल केलेला आहे. ओके. आणि एक अपक्ष उमेदवार सुनील सूर्यवंशी म्हणून भरलेला आहे. मोहनराव, भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार अजून आला नाही. भारतीय जनता पार्टीचं त्यांनी सस्पेन्स ठेवलंय आज 3 वाजेपर्यंत. एका माणसाला अर्ज भरायला सांगितले त्यांनी, ईश्वर पाटील माजी शिवसेना तालुका प्रमुखांना पक्षात प्रवेश केलेला आहे त्यांनी. ओके. त्याने ईश्वर पाटील हे एकमेव अर्ज आता 3 वाजेपर्यंत एकच अर्ज झालेला आहे. बाकीचे खरे उमेदवार भाजपचे उद्या अर्ज भरतील, उद्या 3 वाजेपर्यंत. मोहनराव, ही जागा ओपन असल्यामुळं प्रचंड मोठी आता तिथं रस्सीखेच सुरू झालेली आहे आणि अनेक दिग्गज मैदानामध्ये उतरलेले आहेत. या निवडणुकीचं किंवा या सर्व प्रक्रियेचं आपण अत्यंत निपक्षपणे अनालिसिस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्यांच्या ताब्यामध्ये मागच्या काळामध्ये नगरपालिका होती किंवा ज्यांच्या आधिपत्याखाली गेले अनेक वर्ष ही नगरपालिका चालली, त्यांच्या कामा संदर्भामध्ये शहराच्या लोकांची काय म्हणजे मनस्थिती आहे? समाधानी आहेत का? कुठली कामं अजून राहिलेली आहेत? थोडे संमिश्र प्रतिक्रिया आहेत लोकांच्या. ओके. कारण 4 वर्षाचा प्रशासकीय काळ गेला. होय. त्या काळामध्ये काय तेवढं त्यांना काही वाटलं नाही लोकांना. पण ते 5 वर्ष अगोदर जे काही अडीअडचणी निर्माण झाल्या, काही रस्ते झाले नाहीत, काही झाले, कोणत्या प्रभागात रस्ते झाले, कोणत्या प्रभागात झाले नाहीत, त्याच्यामुळं जिथं रस्ते झाले ज्या प्रभागात तिथे समाधान आहे आणि ज्या प्रभागाकडे दुर्लक्ष झालेलं आहे असं नागरिकांना वाटलं, तिथील नागरिक नाराज आहेत. ओके. मोहनराव, आणि काही भागामध्ये अद्याप सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निलंगा नगरपालिकेचे नेमके नागरिकांना भेडसावणारे प्रश्न कोणते? आता नागरिकांचा भेडसावणारे प्रश्न कचऱ्याचा प्रश्न आहे. ओके. पुन्हा स्वच्छता, नाली गटारी साफ करणे, रखरखाव करणे, लाईट लावणे, विद्युत दिवे लावणे, स्ट्रीट लाईटचे काही हे आहेत, अंधाराचे साम्राज्य आहे म्हणतात नागरिक. काही ठिकाणी लावलेले आहेत, काही ठिकाणी लाईट लावलेले नाही. काही भाग उपेक्षित आहेत, वंचित आहेत. ज्या भागामध्ये त्यांनी हे केलेलं नाही त्या भागामध्ये नागरिकांनी
हे केलेलं आहे, नाराजी व्यक्त केलेली आहे. सर्वसमावेशक असा पाणी विकास, पुरवठ्याचा प्रश्न सर्वसमावेशक अशा पद्धतीची कामं निलंग्यात झाली नाही. झाले नाहीत असे नागरिकांचं म्हणणं आहे. परंतु काही भाजप समर्थक कार्यकर्ते आणि नागरिक मात्र मोठा विकास झालेला दावा करतात. ओके ओके, भारतीय जनता पार्टी विकासाचा मोठा दावा करत आहे. दावा करतात. सिमेंट रस्ते झालेले आहेत म्हणतात, नाल्या झालेल्या आहेत म्हणतात. पुन्हा पाणी पुरवठ्याच्या संदर्भात त्यांनी 5 वर्षाखाली 10 वर्षाखाली त्यांनी 24 तास पाणी पुरवठा योजना म्हणून नवी योजना लागू केली. होय, नव्या योजनेचं पाणी पुरवठा थोडे दिवस चांगलं, 1-2 वर्ष चांगलं चाललं. आता अजून काही पाईप फुटले, लिकेज झाले म्हणून पाण्याच्या थोड्या समस्या निर्माण होतात. पण इतर लातूर जिल्ह्यातल्या परिस्थिती पाहता सर्व 5 नगरपालिका 5 नगरपंचायतीची तुलना करता पाणी ही 2 दिवसाला 3 दिवसाला का होईना पण पाण्याची सुविधा चांगली उपलब्ध आहे असं भाजप समर्थक दावा करतात. ओके ओके, खरं काय आहे? खरं काय, आता काही अडचणीमुळे कधी कधी लाईट गेली, पाईप फुटले म्हणून कधी कधी पाण्याची समस्या निर्माण होतात. या तांत्रिक बाबी आहे. पण पाण्याची जरा सोय चांगली झालेली आहे असं म्हणतात लोक. म्हणजे स्वच्छता, गटारी आणि कचऱ्याची विल्हेवाट लावली असं सांगतात लोक. पण काही वस्तीमध्ये दुर्लक्ष झालं असं म्हणतात. काही भागात काही लोकांचं मत आहे की दुर्लक्ष झालेलं आहे. मोहनराव, आता आपण थोडीशी राजकीय चर्चा करूया. निलंग्यावर पूर्णपणे संभाजीराव पाटील यांचं निर्विवाद वर्चस्व गेली अनेक वर्ष आहे. ते आता 3 टर्म, त्यांनी 4थी टर्म सुद्धा आमदारकीची जिंकलेली आहे. आणि त्या अगोदर सुद्धा रूपाताई पाटील निलंगेकरांचं निलंग्यावर वर्चस्व होतं. त्या पुढच्या काळात त्या पाठीमागे शिवाजीराव पाटील निलंगेकरांचंही निलंग्यावर वर्चस्व होतं. म्हणजे गेली 50 वर्ष निलंगेकर कुटुंब, 50-55 वर्ष निलंग्यावर त्यांचं नेतृत्व आहे. आणि 1962 पासून म्हणजे बघा, नगरपालिकेच्या स्थापनेपासून त्यांचं नेतृत्व आहे. 1962 पासून शिवाजीराव निलंगेकरांचं साम्राज्य आहे. तर उद्याच्या निवडणुकीमध्ये आता 2025 नगरपालिकेची जी निवडणूक आहे, यामध्ये संभाजीराव पाटील यांना किंवा त्यांचे छोटे बंधू जे की इलेक्शन मॅनेजमेंट करतात किंवा ज्यांना मॅनेजमेंट गुरु असं म्हटलं जातं, अरविंद पाटील किंवा छोटू भाई आपण त्यांचा उल्लेख करतो, त्यांना टक्कर देण्यासाठी आता निलंग्यामध्ये कोणता विरोधक किंवा कोणता गट सक्षमपणाने पुढे येतोय? त्याच 1 वर्षापूर्वी विधानसभा निवडणुका होऊन गेल्या असल्यामुळे आणि भाजपचे राजकीय प्रतिस्पर्धी काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष सध्याचे यांनी 99,000 मतदान घेऊन लाखाच्या घरात पोहोचल्यामुळे काँग्रेस पक्षाचा हा आत्मविश्वास वाढलेला आहे. ओके. आणि निलंगा शहरात इतकी पूर्ण नगरपालिका ताब्यात असताना सुद्धा करोडो रुपयाचा विकास झाला म्हणून भाजपकडून दावा होत असला तरी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना सेटबॅक्स बसलेला आहे. आमदारांना थोडे मताधिक्य कमी मिळालेले आहे. ज्याप्रमाणे औशामध्ये अभिमन्यू पवारला मायनस झालं आमदार असताना औसा शहरामध्ये, तशा पद्धतीने इथं झालेलं आहे निलंग्यात सुद्धा शहरामध्ये. निलंगा शहरात त्यामुळे काँग्रेसचा उत्साह वाढलाय. बरोबर, उत्साह कार्यकर्त्यांचा वाढलाय. परंतु महाविकास आघाडीमध्ये ओपनला सुटल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार, ठाकरे गटाचे निम्मनाप्पा रेशमे आणि हे काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळे आता उद्धव ठाकरे शिवसेना गटातर्फे लिंबनाप्पा रेशमे यांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज आज भरलेला आहे. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये मोहनराव महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडी झालेली आहे पूर्णपणे. स्वतंत्र अर्ज आज भरलेला आहे. दुसऱ्या विषयाकडे जाऊ आपण. काँग्रेस पक्षामध्ये ऐक्य आहे का? एकीकडे अशोक पाटील निलंगेकर, दुसरीकडे अभय साळुंके, तिसरीकडे आणखी दुसरी नेते मंडळी. या काँग्रेसचं तर मनोमिलन झालंय का? काँग्रेसचे मनोमिलन झाले असे अभय साळुंके यांनी अनौपचारिक गप्पा मारताना 3 दिवसापूर्वी सांगितलेले पत्रकारांना. ओके ओके.
प्रत्यक्षात त्यांनी 4-5 दिवसापूर्वी ते हर्षवर्धन सपकाळ आपले सपकाळ यांच्या समक्ष अमित देशमुखनी दोघांनाही, अशोक पाटलाला आणि आबेला एकत्र बसवून ओके रमेश चेन्नीतला त्यांच्या आदेशावरून दोघांनाही एकत्र केलेलं आहे असं अभय साळुंखे यांनी सांगितले. आणि तसा फोनवर बी त्यांनी 3 दिवसाखाली पत्रकारासमोर अनौपचारिक फोनवर कॉल लावून त्यांनी दाखवले की आम्ही एकत्रच राहिलो आहोत म्हणून अशोक पाटलांनी जाहीर केले. म्हणजे दोघं आणखीन प्रेस समोर एकत्र कधी आले नाहीत. नाही, पण स्वतः अभयदादा सांगितले अनौपचारिक गप्पा पत्रकाराशी बोलता त्याने सांगितलेलं आहे. उद्याची जी निवडणूक आहे साधारणपणे लोकांचा आता कल काय दिसतोय त्यावर आपण भविष्यात चर्चा करणार आहोत. खरं म्हणजे आजच कल त्या विषयावर बोलणं थोडं सातत्यशुक्तीपणाचं ठरेल, कारण जोपर्यंत उमेदवार सगळ्या फायनल होणार नाहीत, गट समोर येणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला त्याचं विश्लेषण करता लगेच काही सांगता येणार नाही. लगेच काही सांगता येणार नाही. एका प्रश्नाकडे आपल्याला आपल्या प्रेक्षकांचं लक्ष वेधता येईल की भारतीय जनता पार्टी जी आज सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आहे, तेव्हा भारतीय जनता पार्टीचं जे नेटवर्क निलंग्यामध्ये आणि निलंगा तालुक्यामध्ये आहे यांच्याच बाजूला या स्थानिक स्वराज्य संस्था झुकण्याची शक्यता आहे अशी चर्चा आहे. निलंग्यातही असंच काही घडणार आहे का? शक्यता नाकारता येत नाही, तसं होऊ बी शकतंय. कारण जर काँग्रेस पक्ष एक दिलाने एकजुटीने जर निवडणूक नाही लढवली आणि काँग्रेस पक्षात जर बंडखोरी झाली, दुसरा अशोक पाटलाच्या गटाचे कार्यकर्ते नाराज होऊन जर उमेदवारी बंडखोरी केले तर मोठा फटका काँग्रेस पक्षाला बसू शकतो. ओके 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 हा 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 म्हणजे आज सांगता येत नाही काय परिस्थिती आहे त्यावर. परंतु आज भाजपने सुद्धा पत्ते ओपन केले नाहीत. बरोबर आहे. त्यांचा एक गुलदस्ता, कारण अजून त्यांचे उमेदवार कोण उभा राहणार आहे, खरे उमेदवार कोण, डमी उमेदवार कोण, कसलाच एकाही नगराध्यक्ष पदासाठी एक अपवाद ईश्वर पाटलाचा वगळता एकही दुसऱ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी फॉर्म न भरल्यामुळे गूढ वाढलेले आहे. ऐनवेळी उद्या 3 वाजेपर्यंत भरणार आहे. हो, आपण आता मोहनराव आम्ही तुम्हाला वारंवार त्रास देणार आहोत, तुम्हाला लाईव्ह घेणार आहोत. निवडणूक पूर्ण अगदी निकालापर्यंत वारंवार आमचा त्रास तुम्हाला असणार आहे. आज आपण या विषयाला इथंच पूर्ण विराम देऊया. आपण आमच्या बरोबर आज जॉईन झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.